मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज बनवणार आहोत आपण राजमा। एक ओला शेंगांचा राजमा असतो आणि हा एक वर्षभर साठवलेला सुका राजमा असतो। तर याला 4 ते 5 शिट्ट्या करून चांगला शिजवून घ्यायचा आहे आपल्याला आधी कुकरला। त्यानंतर आपल्याला त्याची फोडणी करायची आहे। तर त्यासाठी आपण घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण, कोथिंबीर, कढीपत्ता, टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा। तर माझ्याकडे आलं लसूणची पेस्टही केलेली आहे, ती आपण वापरणार आहोत। पहिलं तेल गरम करून त्यामध्ये जिरीची फोडणी करून घेतली। नंतर आपण त्यावर कांदा घालून घेऊया। आता आपण छान कांदा परतून घेऊया। त्यानंतर 2-3 कढीपत्त्याचे पानं टाकून ते परतून घेऊया। यावर आपण घालूया टोमॅटो, बारीक चिरून टोमॅटो घालायचा आहे। आता हे सर्व व्यवस्थित परतून घ्या। यावर 1 चमचा चवीपुरतं मीठ घाला आणि आता थोडंसं याला तेलावरती चांगलं परतून द्या। यामध्ये आलं आणि लसूणची थोडीशी पेस्ट घातली। हे सर्व चांगलं मिक्स करून यावर थोडंसं झाकण ठेवून थोडंसं असं सॉफ्ट होऊ द्यायचं आहे टोमॅटो आपल्याला, म्हणजे त्यामध्ये तो असा व्यवस्थित गळून गेला पाहिजे। म्हणून थोडंसं झाकण देऊन त्याला शिजवून घेतला। त्यानंतर चमच्याने व्यवस्थित त्याला असं चांगलं बारीक करून एकत्र करा। आता आपला टोमॅटो चांगला शिजून झाला आहे, त्या कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो। त्यानंतर आपण घातलेलं आहे खोबरं, कोथिंबीर आणि लसणाचं वाटण। आता हे चांगलं सर्व मिक्स करून घेऊया आपण। तेलावर एकदम चांगलं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला। यावर आपण कोथिंबीर घालूया, 1 चमचा हळद, त्यानंतर आपण घालूया 2 चमचे लाल मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर। आता हे सर्व मसाले आपण चांगले मिक्स करून घेऊया। यावर आपण घालूया शेंगदाण्याचा कूट, आणि आता मसाला चांगला परतून झालेला आहे आपला। आता यावर आपण जे कुकरला आपण राजमा शिजवून घेतलाय तो मी ओतून घेतला आणि आता चांगला मिक्स करून घ्या। जर तुम्हाला पातळ ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही याला चांगली उकळी आली की गॅस बंद करा, किंवा जर तुम्हाला लपथपीत असा घट्ट बनवायचा असेल तर मग पाणी आटून घ्या। मी थोडंसं असं पातळ ग्रेव्ही केली, त्यानंतर काही रसा काढून थोडंसं असं शिजवून घट्टही बनवला। तर खूप छान टेस्ट होते याची आणि चांगली बनते ही राजम्याची भाजी। तर अशा प्रकारे मस्त मी एक थोडासा असा घट्टसर ग्रेव्हीचा राजमा बनवून घेतला। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मैत्रिणींनो नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ असेच पाहत राहा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।